शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजना बंद होणार। अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना आज मोठा धक्का दिला। आता नमो शेतकरी योजना बंद करण्याच्या तयारीत राज्य सरकार आता तयारी करू लागला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल झालेल्या अजितदादा पवार यांच्या विधानसभेतील एका वक्तव्यामुळे नमो शेतकरी योजना बंद करण्याचा निर्णय होतोय का काय, आता या चिंतेमध्ये सर्व शेतकरी आता पडले आहेत। याबाबत अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत एक मोठं धक्का देणारं वक्तव्य केलं आहे, ते म्हणजे नमो शेतकरी योजना आता बंद होणार। तुम्हीच ऐका अजितदादा पवार हे काय बोलले आहेत। या पद्धतीने लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात, नवीन योजना असतात, डबल योजना ही नसावी, केंद्राची पण आणि राज्याची पण, आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही। आजपर्यंत अनेकांनी राज्य कारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या, नवीन योजना आणल्या। शेतकरी मित्रांनो, अजितदादा पवार काय म्हणाले तुम्ही आत्ताच ऐकलं आहे। यामधून आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता हे 5 प्रश्न निर्माण होत असतील। त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजना राज्य सरकार बंद करू शकते का। बघा, नमो शेतकरी योजना राज्य सरकार बंद करू शकते का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता इथे मिळणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असा निर्माण होतोय, नमो शेतकरी योजना बंद झाल्यावर आता आम्ही काय करायचं। बघा, नमो शेतकरी योजना जर बंद झाली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करायचं, त्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, अजितदादा पवार यांनी नमो शेतकरी योजना बंद करण्याचा विचार केल्याने यावर मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पण बघा। त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न असा आहे, नमो शेतकरी योजना जर बंद सरकार करण्याच्या तयारीत असेल तर कोणत्या तारखेपासून ही नमो शेतकरी योजना बंद होऊ शकते आणि तुम्हाला 6वा हप्ता जो मिळणार आहे, आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जो मिळणार आहे तर तो हप्ता मिळणार का नाही, त्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यानंतर 5वा प्रश्न असा आहे, नमो शेतकरी योजना आता बंद करण्याचा निर्णय जो राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करायला लागला आहे, मग शेतकऱ्यांनी आता नेमकं काय करायचं आहे, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण नमो शेतकरी योजना बंद होऊ नये असं जर वाटत असेल आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता याचे 2000 रुपये यावे असे वाटत असेल तर नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे बघा। आणि हे जे 5 प्रश्न आहेत की ही योजना नक्की बंद होऊ शकते का, कोणत्या तारखेपर्यंत ही योजना बंद होऊ शकते, मुख्यमंत्री या योजनेबद्दल नक्की काय म्हणालेत, त्याचं सर्व काय प्रश्न आहे बघा। शेतकरी मित्रांनो, आता सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपण बघूया। तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजना बंद होऊ शकते का। तर शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजना 2023-24 ला काढण्यात आली। याच्या माध्यमातून 4 महिन्यातून एकदा तुम्हाला 2000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच्या सर्व शेतकरी मित्रांना मिळत असते। आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की नमो शेतकरी योजना जी आहे तर ती पूर्णपणे राज्य सरकारच्या कंट्रोलमध्ये असते। आता बघा, या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे जर 2000 रुपयेवरून 3000 रुपयेचा हप्ता जर करायचा असेल तर तो सुद्धा निर्णय मुख्यमंत्री साहेबांच्या हातात असतो। मग आता त्यानंतर राहिला प्रश्न तो म्हणजे नमो शेतकरी योजना राज्य सरकार बंद करू शकते का। बघा, सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आता आला असेल, त्याचं उत्तर बघा। आता ही योजना बंद करायची त्यांच्याच हातात असू शकते मित्रांनो। बघा, आता नमो शेतकरी योजना बंद करण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या हातात असू शकते। होय मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांनीच नमो शेतकरी योजना सुरू केली आहे। त्यांनी सुरू केली आहे म्हणल्यावर त्यांना बंद करण्याचा सुद्धा निर्णय घेता येतो। यामध्ये केंद्र सरकार अजिबात हस्तक्षेप करू शकत नाही। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आम्हाला 6वा हप्ता मिळणार का नाही, याचे सुद्धा उत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढे मिळणारच आहे। पण त्याआधी या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देतो, त्यासाठी तुम्ही महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी विषयी सर्व जे काय आता कन्फ्युजन आला असेल तर ते दूर होईल। बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता डायरेक्ट बंद करण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी आता काय करायचे बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आता गप बसायचं नाही। जसे आता आपण कर्जमाफी न झाल्याने समुद्रात आंदोलन करायचा विचार करत आहोत,
तुपकर साहेब जशा प्रकारे कर्जमाफीच्या आंदोलनात मोठे सहभागी होऊन कसे प्रयत्न करत आहेत तुम्ही सुद्धा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहात। शेतकरी मित्रांनो, तशा प्रकारे नमो शेतकरी योजना बंद होऊ नये यासाठी आपण रस्त्यावर उतरायचं आहे, आंदोलन करायची आहेत। शेतकरी मित्रांनो, हे जे सत्तेमध्ये आलेले सरकार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब, हे सरकार शेतकऱ्यांना अजिबात किंमत देत नाही, एकदम आपल्या शेतकरी मित्रांना हलक्यात घेत आहे। त्यामुळे आता कर्जमाफी तर त्यांनी केलीच नाही, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तर ते 2000 रुपये वरून 3000 रुपये करणार असं फक्त आश्वासन दिलं होतं, ते पण केलेलं नाही। त्यात आता आपल्या जीवावर हे सरकार उठलं आहे, नमो शेतकरी योजना बंद करण्याचा निर्णय घेऊ लागला आहे। त्यामुळे शेतकरी आता हा शेतकरी वर्ग जो आहे तर तो पूर्णपणे चिंतेमध्ये आहे। मग आता यावर शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे बघा, तुम्ही आता काय करायला पाहिजे बघा। शेतकरी मित्रांनो, आपण घाबरून अजिबात जायचं नाही। जर राज्य सरकार एकदम तशा प्रकारचा जार काढला म्हणजेच नमो शेतकरी योजना आम्ही बंद करण्याचा निर्णय घेत आहोत अशा प्रकारचा जर निर्णय राज्य सरकारने जर घेतला तर आपण सर्व शेतकरी मिळून रस्त्यावर उतरायचं, आंदोलन करायचं आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांची खरी ताकद जी आहे तर ती दाखवून द्यायची आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजना बंद करतील आणि मग आमचा 6वा हप्ता जो आहे तर तो नमो शेतकरी योजनेचे 6व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजे 6व्या हप्त्याचे पैसे आम्हाला मिळणार का नाही असा तुमच्या मनामध्ये प्रश्न आता येत असेल तर या पण प्रश्नाचे उत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढे मिळणारच आहे। पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, पुढील प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देतो ज्यामुळे तुमच्या डोक्यातील नमो शेतकरी विषयी चिंता दूर होईल। शेतकरी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न असा आहे की काल आता विधानसभेमध्ये तुम्ही आत्ताच ऐकलं की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नमो शेतकरी विषयी जे चुकीचं वक्तव्य केलं आहे त्याविषयी आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले ते बघा। त्यानंतर तुम्हाला सांगतो लगेचच की त्याआधी बघा काय सांगितलंय, सर्वात महत्त्वाची बातमी त्याआधी आपण जाणून घेऊया की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का नाही। बघा, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला सरकार देणार आहे का नाही हे बघा, याविषयी सुद्धा जाणून घेऊया। जर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणारच असेल तर कोणत्या तारखेपासून मिळणार आहे हे सुद्धा यामध्ये स्पष्ट आता होणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार सर्व शेतकऱ्यांबद्दल असं का वागत आहे ते अद्याप समजू शकले नाही। काल विधानसभेमध्ये सर्व विरोधक राज्य सरकारवर मोठी टीका करत होते की तुम्ही आता शेतकऱ्यांशी असं चुकीच्या पद्धतीने का वागत आहात। एक तर तुम्ही कर्जमाफी केली नाही, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तर तो 2000 रुपये वरून 3000 रुपये तुम्ही जो करणार होता तर तो हप्ता पण वाढवला नाही आणि आता डायरेक्ट तुम्ही म्हणत आहात की नमो शेतकरी योजना बंद करण्याचा विचार चालू आहे। म्हणजे मित्रांनो, यामध्ये स्पष्टपणे नमो शेतकरी योजनेचं आता अजितदादा पवार यांनी नाव घेतलं नाही परंतु शालूतून जोडे आणण्याचं काम सरकारने केलं आहे। म्हणजे आता यामध्ये काय केले बघा, या ठिकाणी केंद्र सरकारची एक शेतकऱ्याची योजना आहे आणि राज्य सरकारची एक योजना आहे, तुम्हाला पण माहित आहे असं अजितदादा पवार विधानसभेमध्ये म्हणाले। म्हणजे केंद्र सरकारची शेतकऱ्यांची योजना एकच आहे ती म्हणजे PM किसान योजना आणि राज्य सरकारची एक योजना आहे ती म्हणजे एकच आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना। तर त्यांनी डायरेक्ट नाव न घेता त्यांनी फक्त यावर विचार चालू आहे, त्यांनी फक्त हे असं वक्तव्य केलं आहे परंतु अचानक त्यांचा मूड बदलल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते। परंतु यावर शेतकरी मित्रांनो अजून काही निर्णय झालेला नाही। मग आता यावर मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत बघा, आता हे लगेच पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं अजितदादा पवार यांनी जे वक्तव्य केले की आता योजना बंद करण्याचा निर्णय, तर यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूया आणि त्यानंतर लगेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो 6वा हप्ता आहे तर तो मिळणार का लगेच पाहूया बघा। आणि जर 6वा हप्ता मिळणारच असेल तर कोणाकोणाला मिळणार आहे, किती तारखेला आता जो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे हे पण सांगतो बघा। नमो शेतकरी योजना बंद करण्याचा निर्णय जो अजितदादा पवार यांनी घेण्याचा विचार चालू आहे तर यावर मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे। शेतकऱ्यांसाठी ही जी योजना आहे तर योजना आम्ही अजून तर बघा काय म्हणालेत मुख्यमंत्री, योजना अजून तर बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही परंतु यावर आम्ही विचार करू असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। म्हणजे यामध्ये एक स्पष्ट होतंय मुख्यमंत्री साहेब सुद्धा आपल्या पाठीशी नाहीत। जर ते आपल्या पाठीशी असते तर त्यांनी कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळला असता। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वरून 3000 रुपये देतो बोललेले ते सुद्धा ते पैसे त्यांनी वाढवले असते परंतु कोणताच शब्द हे सरकार पाळत नसल्याने शेतकरी वर्ग खूप चिंतेमध्ये आहे। मग आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला 6वा हप्ता मिळणार का
तर होय मित्रांनो, यामध्ये एक लक्षात ठेवा, आता तुम्हाला 6वा हप्ता अजून तर याचा निर्णय कोणताही घेण्यात आला नाही. तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे मित्रांनो. फक्त राज्य सरकार हे आपल्याला भीती दाखवतंय. यावर निर्णय घेईल की नाही हे भविष्यात कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो. परंतु शेतकरी मित्रांनो, काही झालं तरी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. परंतु याची तारीख जी आहे तर ती जाहीर केलेली नाही. सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळते की नमो शेतकरीचा 6वा हप्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता सूत्रांकडून आता व्यक्त केली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. अजून यावर निर्णय झालेला नाही. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.